जे कोणी दुबईला येत आहे ना, बाहेरच्या देशामध्ये कामाला येतं ना, परिवार सोडून, तो हौशीनं काही येत नाही. त्याचं काय असतं, त्याची परिस्थिती एवढी खराब असते की त्याला घर आणि देश सोडावाच लागतो. काही अशी लोक असतात ना, परिवार सोडून, परिवार, आई वडील, बायको, मुलं सगळे सोडून बाहेरच्या देशामध्ये कामाला येतात ना, तर तोच माणूस इथं सक्सेस होतो. आणि बाकी जे हुल्डरबाजीवाले असतात ना, हे फिरायला आलेले, दुबईला येणार, 2-3 दिवस काम करणार, नंतर इकडे गरमी जास्त आहे, गरमी जास्त आहे, मला काम होत नाही, मला घरी जायचं आहे, नाटक वगैरे करून इकडनं पळून जातात. आणि नाहीतर मग व्हिडिओ टाकतात, आम्हाला फसवलं, आम्हाला हे केलं, आम्हाला ते केलं, फसवतात. असं पण इकडे होत असतंय. आणि जे लोकांना खरंच कामाची गरज असते, जे लोक कष्टाळू असतात, ज्यांना खरंच त्यांची परिस्थिती खराब असते, तर ते लोक इकडे ऊन असो, गरमी असो, कसं पण असो काम करणार आणि इकडे टिकून राहणार कामाला. आता राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडलं ना भावांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भावांनो, सगळ्यात अगोदर तुमच्याकडे पासपोर्ट असेल ना, तुम्ही जेव्हा पासपोर्ट काढतात ना, तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल ना की मला उडत दुबईला जायचं आहे कामाला, मला उडत अमेरिकाला कामाला जायचं आहे, असं वाटत असेल ना, आता मी बाहेरच्या देशात कामाला जातो, मी भरपूर पैसे कमवतो, सगळ्यांना असंच वाटतं. याच्यामध्ये काही लोक कसे असतात माहिती आहे का, जाणार, इंटरव्ह्यू वगैरे देणार, ऑफर लेटर वगैरे सगळं घेणार, आणि जेव्हा विमानाचं तिकीट आणि विजा वगैरे कंपनी दिलं ना, त्यावेळी यांच्यामध्ये हिंमतच नसती विमानामध्ये बसून इथं प्रवास करायची. कारण की ते फक्त हुडबाजीमध्ये म्हणतात, मी सगळ्यांना सांगणार की आता मी दुबईला जातोय कामाला, मला एवढी पगार मिळणार आहे, आता मी एवढे पैसे कमवल, मी हे करेल, मी ते करेल, सगळ्याची स्वप्न असतात. त्यांच्यामध्ये हिंमतच नसती विमानामध्ये बसायची, घर परिवार सोडण्याची. हे लोक म्हणजे यांना काम वगैरे काही करायचं नसतंय, फक्त पासपोर्ट काढला, फक्त हुडबाजी करायची असती. मी 8 वर्षापासून टिकलेलो आहे. 8 वर्षाचा मला अनुभव आहे इथं कामाचा. 8 वर्षापासून इथे काम करतोय. भरपूर मी मुलं बघितलेत, भरपूर जण बघितलेत. इकडे येणार आणि फुगीरपणा करणार, माझ्याकडे स्कॉर्पिओ आहे, माझ्याकडे इनोवा आहे, माझ्याकडे हे. इकडे आल्यावरती अशा भरपूर मुलं बघितलेले आहेत. फुगीरपणा करायचा आणि काम वगैरे काही करायचं नसतं त्यांना, फक्त फोटो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना दुबईला किंवा बाहेरच्या देशामध्ये जायचं असतं. मग ते लोक सांगतात, काय खरं आहे, मी 6 महिने राहिलो, काय खरं आहे, मी 1 वर्ष राहिलो, इकडं काम असं आहे, इकडं कुत्र्याची जिंदगी आहे, इकडं गध्यावाने काम करावं लागतं, असं हे लोक म्हणतात. कारण की त्यांना कामाची सवय नसते. आणि जो कोणी परिवारासाठी घर सोडतो ना, तर त्याला काय ऊन काय गरमी त्याला काहीच फरक पडत नाहीये. जर असंच एवढा पैसा आणि जर तुम्हाला हुल्डरबाजी करायला यायचं असेल, तर तुमच्याकडे जर जास्तच पैसे असेल, तुमचा बाप लखपती असेल, तुमच्याकडे खानदानी प्रॉपर्टी असेल, तर मग तुम्ही दुबईला येऊच नका आणि इकडे कामच करू नका. मग तुम्ही फिरायला या, तुम्ही टुरिस्ट विजा काढा, 2-3 लाख रुपये खर्च करा, दुबईला या, फिरा, फोटो वगैरे काढा आणि परत जा. परंतु मग तुम्ही कामाच्या नावानं अजिबात येऊ नका. मी जेव्हा आलतो ना सुट्टीवरती, मी माझा पर्सनल मोबाईल नंबर मी शेअर केलेला तुम्हाला. मला असं वाटलं होतं की जे कोणी गरजू असेल ना, त्यांना मी मदत करू शकतो. मदत मी पैशाने करू शकत नाही, कामाविषयी मी तुम्हाला पूर्ण मदत करू शकतोय. मी तुम्हाला खरंच कामाची गरज आहे, त्यांच्यासाठी मी माझा नंबर शेअर केलेला. पण तू सगळं उलटच झालं. ज्यांना कोणाला नुसतं हुल्डबाजी करायची आहे, त्या लोकांना मला एवढं तंग करून सोडलं, फोन मेसेज वगैरे करू. त्याच्यामुळे मी माझा नंबर पण बंद केला. जे कोणी मेहनत येतो, आता त्यांचा आणि माझा संपर्क तुटला अशा लोकांमुळं. कोण मेसेज वगैरे करतात, मला याचं काम येतं, मग मला पगार किती मिळेल. अरे तुझ्यापेक्षा भारी ते बसलेले आहेत काम करण्यासाठी, फक्त हुल्डरबाजी करायची. मला समजतं की तुम्हाला यायचंच नसेल, तर तुम्ही स्वतःचा वेळ आणि माझा वेळ का वाया घालताय. कामाची गरज नाही आहे, त्यांच्यावरती जिम्मेदारी नाही आहे, अशा लोकांना दुबईला येऊन काहीच फायदा नाही आहे. जे कोणाला परिस्थिती समजते, तर ते लोक इकडे दम धरून राहू शकतात. दम धरून राहणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का भावांनो, म्हणजे महिन्याला पगार येणार, महिन्याला तुम्ही घरी पैसे पाठवणार. जर तुम्ही भारतामध्ये काम केलं का, तर कधी काम आहे कधी नाही आहे, कधी तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, मग कधी मुलांच्या शाळेच्या फिया द्यायच्यात, कधी मुलांना कपडेच नाही, मग कधी सणासुदीला घरामध्ये राशन पाणी नाही. असे लोक जे असतात ना मेहनती, ते लोक येऊन इकडे टिकतात. असेच लोक इकडे दुबईला टिकतात आणि असेच लोक इकडे सक्सेस होतात. जे कोणी मेहनती असेल ना, तर त्याच लोकांनी दुबईचं स्वप्न बघा किंवा बाहेरच्या देशाचं स्वप्न बघा. जे काही इकडे होतं मी तुम्हाला माहिती सांगत असतो दुबईची. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.